आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज बनवणार आहे आपण पनीर टिक्का मसाला भाजी। हे आपण बनवणार आहे। चला आपण ती कशी बनवायची ती पाहून घेऊया। त्यासाठी आपल्याला कांदा, टोमॅटो, लसूण आणि अद्रक लागतं। ते बारीक चिरून घेऊन त्याला कढईमध्ये परतायला ठेवा। थोडंसं लाल होईस्तोवर त्याला परतून घ्या। कांदा परतून होईपर्यंत आपण इकडे टोमॅटो बारीक करून घेऊया। टोमॅटो बारीक करून झाल्यावर सगळं साहित्य कढईमध्ये टाकून परतून घ्या। हे आपलं परतून झालेलं आहे, असं बारीक करून घ्या। त्यानंतर आपण पनीर बारीक करून घेऊया। हे पनीरचे आपण तुकडे करून घेऊया आणि असे बारीक पनीरचे तुकडे करा। आपण पनीर टिक्का मसाला वापरते आणि घट्ट गिरवी तयार होते। हे पनीरचे तुकडे आपण तळून घेतले आहे। तसंच आपण तो सर्व मसाला मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेतलेला आहे। असं मस्त असा बारीक करा। आता आपण फोडणी देऊया। हे आपण कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। कढईत थोडेसे 2-3 लवंग, काळी मिर्च आणि तेजपत्ता आणि दालचिनी हे टाका। ते थोडंसं जिरे टाका। थोडेसे जिरे टाकले का ते थोडेसे तडतडू द्या। हे पासं आणि त्यानंतर तुम्ही त्यामध्ये थोडीशी हळद टाका। म्हणजे तेलात हळद टाका, म्हणजे भाजीला कलर छान येतो। आणि नंतर ती बारीक केलेला मसाला टाकून द्या आणि त्याला तुम्ही छान असं परतून घ्या। हे आपण असं परतून घेतलेलं आहे। तेल सुटेपर्यंत त्याला परतून घ्या। आणि त्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकणार आहोत। लाल तिखट, गरम मसाला टाकणार आहोत आणि हे आहे काश्मीरी लाल तिखट। याने आपल्या भाजीला कलर छान येतो। आणि ते सगळं परतून घ्या। खूप छान असं तेल सुटेपर्यंत त्याला परतवा। आणि ही पनीर टिक्का मसाला आपण दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत। हे सगळा मसाला काढून आपण त्यामध्ये दूध टाकून मिक्स करून घेणार आहोत। आणि त्याने घट्ट गिरवी, त्याने चव एकदम हॉटेलच्या भाजीसारखी लागते। हे आपण असं मिक्स करून घेऊया। मिक्स होईपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा भाजी कशी वाटली। हे आपण असं मिक्स केल्यानंतर आता आपण त्याला मसाल्यामध्ये टाकून देणार आहोत। हे असा मसाला तेल सुटलेला आहे। आपल्या मसाल्याला तेल सुटेस तर मसाला परतून घ्यायचा। नंतर ही आपण मसाला मिक्स केलेला कढईमध्ये टाकून देऊया। ह्या पनीर टिक्का मसाला टाकला की भाजी घट्ट अशी तयार होते। हॉटेलसारखी चव लागते आणि हॉटेलसारखीच घट्ट होते। हे मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे। थोडंसं मीठ टाका चवीनुसार आणि थोडीशी कसुरी मेथी टाका। कसुरी मेथीने देखील भाजीला खूप छान चव येते। हे मी कसुरी मेथी टाकलेली आहे। त्यानंतर थोडीशी हिरवी कोथिंबीर टाका। खूप छान चव लागते कोथिंबीरीने सुद्धा आणि छान वास येतो भाजीला। हे मी पण हिरवी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। हे भाजी आपण उकळत ठेवलेली आहे। थोडीशी घट्ट होईपर्यंत त्याला उकळून द्या। आता आपण त्यामध्ये पनीर टाकून देणार आहोत। हे असं सगळं पनीर त्यामध्ये टाकून द्या आणि थोड्या वेळ शिजू द्या त्याला। कारण की कसं पनीरमध्ये मसाला गेला तर पनीर खायला पण छान लागतं आणि घट्टसर होऊन द्या भाजी। बघा माझी भाजी तयार झालेली आहे। मी ते काढून घेतली आहे भांड्यात। खूप अशी घट्ट एकदम हॉटेलसारखी भाजी तयार झालेली आहे। हे आपली भाजी तयार झालेली आहे। त्यावर मी थोडंसं बटर आणि पनीर किसून घेत आहे, सर्व करीत आहे सर्व। तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। कमेंटमध्ये सांगा माझी भाजी कशी वाटली। हे आपली भाजी खूप छान प्रकारे तयार झालेली आहे। सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।